ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मेफेडॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। त्याचबरोबर 2 चारचाकी वाहने, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 32 कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरच्या अटक आरोपींना मान्य न्यायालयाने दिनांक 13 पर्यंत उद्यापर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। या आरोपींवर पूर्वी तन्वीर अहमद अन्सारीवर 3 गुन्हे दाखल आहेत NDPS कायद्यान्वये आणि महेश देसाईवर एकूण 4 गुन्हे दाखल आहेत। यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। यापूर्वी देखील हे दोन्ही आरोपी हे ड्रग पेडलिंग किंवा ड्रगच्या खरेदी विक्री वितरणामध्ये सामील असण्याचं पूर्वीच्या गुन्ह्यावरून दिसून येतं। त्याचबरोबर ह्या आरोपींनी सदरचा MD मेफेडॉन हा अंमली पदार्थ कुठून घेऊन आले, तो कुठे बनवला, कुठे तयार केला, कुणाला वितरित करणार होते, कुणाला विक्री करणार होते, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत। साहेब, जी BMW गाडी सापडलेली आहे त्या गाडीबद्दल काय सांगाल? ती गाडी कोणाची आहे, कोणाच्या नावावर आहे आणि त्यावरती ठाणे महानगरपालिकेचा लोगो देखील आहे। 2 चारचाकी वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। एक डिझायर आहे आणि एक BMW कंपनीची गाडी आहे। ती गाडीचे मालक कोण आहेत, त्याचबरोबर ती गाडी त्या मालकाने कोणाला दिली होती किंवा त्याचे चालक, आणि या अनुषंगाने आम्ही अधिक माहिती घेत आहोत। हे दोन्ही एक जण उल्हासनगरला मूळचा आजरा कोल्हापूरचा आहे, तर दुसरा मुंबईतील रहिवासी आहे। यांचे राजकीय कनेक्शन देखील असं बोललं जाते, कारण का ज्या पद्धतीने यांचा वावर होता आणि ज्या पद्धतीने यांच्यावर केसेस आहेत त्याच्यामध्ये काही राजकीय कनेक्शन समोर येते। प्राथमिक तपासामध्ये या आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे। त्यांच्यावर अंमली पदार्थ कायद्यान्वये पूर्वी गुन्हे दाखल आहेत। या आरोपींच्या संपर्कात कोण होतं किंवा या आरोपींच्या अजून सहकार्याला कोण आरोपी होते का, इतर कोण ड्रग पेडलर होते का, किंवा त्यांचा कोणाशी संबंध आहे, या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत। जे MD पदार्थ आपण पकडलेले त्याची क्वालिटी इतर MD पदार्थांपेक्षा हायर क्वालिटीचं असं कळतं आणि ज्यांनी हे जे ड्रग्स आणलेलं आहे याच्या मागे एक इंटरनॅशनल लिंक असं देखील म्हटलं। सध्या प्राथमिक तपासामध्ये सदरच्या आरोपींनी हा मुद्देमाल इतर राज्यामधून आणल्याचं निष्पन्न झालं आहे। याच्यामध्ये आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा त्या आंतरराज्य टोळी असल्याचं निदर्शनास येत आहे। आंतरराज्य टोळे असल्याचं सध्या निदर्शनास येत आहे, दिसून येत आहे। त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेच्या टीम ह्या विविध राज्यामध्ये तपास कामे गेलेले आहेत आणि सदरचा जो MD मेफेडॉन अंमली पदार्थ बनवणारा कारखाना असेल किंवा तो कुठं बनवला, अजून कोण इतर राज्यातले ड्रग स्मगलिंग करणारे, ड्रग पेडलिंग करणारे, वितरण करणारे कोण आरोपी सामील आहेत का, त्या अनुषंगाने आमच्या टीम त्याचा शोध घेत आहे। त्यावेळेस एक आरोपी आहे महेश देसाई म्हणून, त्याच्यावरती MCOC अंतर्गत कारवाई झाली होती। ती काय नेमकी कारवाई होती आणि इतका सराईत गुन्हेगार हा अशा पद्धतीने अंमली पदार्थांची तस्करी करतो? महेश देसाई हा सध्या राहतो विठ्ठलवाडी उल्हासनगर या ठिकाणी। हा मूळ राहणारा आरोपी हा कोल्हापूर जिल्ह्यामधील आहे। त्याच्यावर पूर्वी काही बॉडी ऑफेन्स आहेत, त्याबरोबर MCOCची कारवाई देखील त्याच्यावर झालेली आहे मोका अंतर्गत, आणि NDPS अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये त्याच्यावर देखील गुन्हे दाखल आहेत। तर त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक माहिती घेत आहोत तपासामध्ये की MCOCची कारवाई असेल त्याच्यामध्ये त्याचे कोण साथीदार होते किंवा NDPSच्या गुन्ह्यामध्ये त्याचे कोण साथीदार होते, या गुन्ह्यामध्ये त्याच्या पूर्वीच्या साथीदारांचा काय संबंध आहे किंवा या गुन्ह्यामध्ये त्याचे पूर्वीचे साथीदार आरोपी सामील आहेत का, त्या अनुषंगाने देखील आमच्या टीम ह्या विविध राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुढील तपास कामे गेलेले आहेत। त्याची अधिक माहिती नजीकच्या तपासामध्ये आपल्याला मिळून जाईल। माहिती दिली प्रेस नोटमध्ये आता की त्यांच्यावरती आधीच NDPSचे गुन्हे दाखल आहेत, असं असून सुद्धा हे आरोपी पुन्हा अशा पद्धतीचे गुन्हे करत आहेत। त्यांना आळा बसावा म्हणून काही विशेष याच्यामध्ये कारवाई केली जाणार? मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये आम्ही विशेष मोहीम घेऊन सर्वच गुन्हे शाखेचे युनिट्स असतील किंवा पोलीस स्टेशन असतील, हे सर्वच जण आम्ही अंमली पदार्थ कायद्याविरोधी कायद्यान्वये अधिक आम्ही जे पजेशन असतील किंवा कन्झम्पशनचे गुन्हे दाखल करत आहे, छापा कारवाई करत आहे, अधिक मुद्देमाल जप्त करत आहे। त्याचबरोबर सदर गुन्ह्यांना आळा बसावा, अधिक परिणामकारक अशी प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्यावर व्हावी म्हणून नीट NDPS कायद्यान्वये देखील आम्ही प्रस्ताव सादर करून पुढील कारवाई करणार आहोत। BMWच्या मागे ठाणे महानगरपालिकेचा चिन्ह असा सिंबॉल आहे, राजकीय ही गाडी आहे का, त्यामागे निष्पन्न झालं? ठाणे महानगरपालिकेमध्ये काही कर्मचारी कामावर भाड्याने घेतली का स्वतःच्या त्यांच्या गाड्या?
सदरच्या गाडीचे मालक कोण आहेत, त्याचबरोबर ती गाडी ह्या गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे, ती गाडी गुन्ह्यामध्ये जप्त आहे, या आरोपींचा आणि गाडी मालकाचा किंवा गाडी चालकाचा काही संबंध आहे का, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत. सर, गेल्या काही दिवसांपूर्वी ज्या स्विगी डिलिव्हरी बॉयला सुद्धा अशाच प्रकारच्या ड्रग तस्करीमध्ये ते प्रकरण समोर आलं होतं. कुठेतरी अशा प्रकारे हे मोटर रॅकेट स्विगी डिलिव्हरी बॉय जे डिलिव्हरी बॉय असतील त्यांच्या माध्यमातून चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे का शहरात किंवा जिल्ह्यामध्ये? मागील काही NDPSच्या कारवाईमध्ये आपल्याला स्विगी किंवा ऑनलाईन डिलिव्हरी ॲपमध्ये काम करणारे किंवा ऑनलाईन डिलिव्हरीच्या सर्व्हिसमध्ये काम करणारे काही इसम आरोपी मिळून आले, ज्यांनी त्यांची आयडेंटिटी ही डिलिव्हरी बॉय म्हणून वापरली किंवा त्यांचे काही युनिफॉर्म वापरले आणि त्या माध्यमातून त्यांनी ड्रग पेडलिंग किंवा ड्रगचं अंमली पदार्थांचं वितरण केल्याचं किंवा विक्री केल्याचं समोर आलेलं आहे. त्या अनुषंगाने देखील आम्ही त्या मागील गुन्ह्यामध्ये आणि या गुन्ह्यामध्ये देखील अधिक तपास करतो. यांच्या दोघांचं काही कनेक्शन असू शकतं ह्या आत्ताच्या ड्रग्सच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे हे ड्रग्स त्यांच्या माध्यमातून तरी पुढे पोहोचवले जातात असं काही वाटतं का? नाही, आतापर्यंतच्या तपासामध्ये तसं काही निष्पन्न झालेलं नाही, परंतु अधिक तपास आम्ही करत आहे. ओके. मादक पदार्थ पकड़े गए हैं, 32 कोटी जिस तरीके से बताई जा रही है, जिसमें महंगी गाड़ी का भी इस्तेमाल किया गया है. क्या कुछ आरोपी का बैकग्राउंड है और किस तरीके से इन दोनों को गिरफ्तार किया गया? क्राइम ब्रांच यूनिट 2 के पुलिस सिपाही अमोल इंगड़े और पुलिस हवलदार प्रशांत राणे, इनको खबर मिली थी कि 2 इसम भिवंडी परिसर में MD मेफेडोन अम्लीय पदार्थ बेचने के लिए आ रहे. उसके अनुसार घटक 2 के पुलिस निरीक्षक जनार्दन सोनू ने API माड़े और उनकी टीम ने ACP शेखर बागड़े उनके पर्यवेक्षण में सापड़ा कार्रवाई आयोजित की, जिसमें 2 आरोपी हिरासत में ले लिए. एक का नाम है तनवीर अहमद अंसारी, ये रहने वाला मुमरा थाना का है. दूसरा आरोपी है महेश देसाई, ये रहने वाला विठलवाड़ी उल्लासनगर थाना का है. ये 2 आरोपी को हिरासत में ले लिया. उनके पास से 15 किलो मेफेडोन अम्लीय पदार्थ ये बरामद किया है, सीज किया है, और उसके साथ 2 4 व्हीलर है, मोबाइल फोन्स है, कैश है. ऐसा टोटल मुद्देमाल 32 कोटी का मुद्देमाल अभी तक सीज किया है, जब्त किया है. ये 2 आरोपी का पहले का क्रिमिनल रिकॉर्ड है. तनवीर अंसारी पे NDPS एक्ट के तहत 3 गुने पहले ऑफेंस रजिस्टर है. महेश देसाई के अगेंस्ट भी MCOC और NDPS कायदे के तहत 4 ऑफेंस पहले दाखिल है, रजिस्टर है. इनका पुलिस कोठरी रिमांड 13 तारीख तक है, कल तक है. ये आरोपी ने ये मेफेड्रोन अम्लीय पदार्थ कहाँ से लेके आए, कहाँ पे वितरित करने वाले थे, सेल करने वाले थे, उसके बारे में हमारे क्राइम ब्रांच की टीम अलग अलग स्टेट में, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, ये स्टेट में अभी तहकीकात कर लिए, इन्वेस्टिगेशन कर रही है. सर, जिस तरीके से महानगर पालिका का जो लोगो इस्तेमाल किया गाड़ी के पीछे, क्या कुछ कनेक्शन उस माध्यम से भी जांच की जाएगी? और जिस तरीके से ये सबसे बड़ी कार्रवाई 2025 के अंदर हम देखेंगे तो इतने बड़े पैमाने में मादक पदार्थ आना, कहीं ना कहीं बड़े कुछ चीजों को करने की तय यहाँ पे की जा रही है, ऐसा कुछ अंदाजा है? ये गुने में 2 4 व्हीलर कार जब्त की है. एक डिजायर कार है, दूसरा BMW कार है. ये मालिक कार के जो मालिक है, ओनर है, इनका ये आरोपी से क्या संबंध है, ये आरोपी संपर्क में और कौन कौन थे, इसके बारे में भी हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं. दोनों आरोपियों को जिस तरीके से राजनीतिक संबंध बताए जा रहे हैं, उस एंगल से भी क्या जांच पड़ताल होगी? ये आरोपी के संपर्क में कौन कौन थे, कोई ड्रग पेडलर थे क्या, ड्रग वितरण में काम करने वाले दूसरे कोई आरोपी थे क्या, इनके आगे जो पहले NDPS एक्ट के तहत जो गुने दाखिल है उसमें जो आरोपी थे, ये आरोपी भी ये गुने में शामिल है क्या, इसके बारे में भी क्राइम ब्रांच का टीम इन्वेस्टिगेशन कर रही है. आरोपियों को बैकग्राउंड है, कहाँ के रहने वाले? तनवीर अहमद अंसारी ये रहने वाला मुमरा थाना का है. महेश देसाई ये रहने वाला विठलवाड़ी उल्लासनगर का है, लेकिन उसका मूल गांव जो ये कोल्हापुर जिले में है, वहाँ पे उसके आगे NDPS और मोका के तहत पहले भी कार्रवाई हो चुकी है. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.